ड्युरिंग लॉकडाऊन पिरियडमध्ये एक्सरसाइज काही नव्हती, तर मग त्याच्यामुळे माझं वेट आणि सगळं वाढत होतं. स्टार्ट होतं 86 पासून आणि आता 70. वाव, सो ऑलमोस्ट 15 किलो kg. तर हे किती दिवसाच्या स्पॅन मध्ये झालंय हे 3 महिन्यांच्या स्पॅन मध्ये. वाव, आय थिंक 3 महिन्यांच्या स्पॅन मध्ये इट्स अ बिग डील. तो या डाएट मध्ये टॅबलेट्स किंवा प्रोटीन सप्लिमेंट्स काही नव्हतं. जे होतं ते नॅचरल फूड सोर्स पासून होतं. मी खूपच ऐकून आहे, कारण त्यांचं मला वाटतं 123 kgs पासून 65 पर्यंत. येस, सो ऑलमोस्ट 57-58 kgs चा वेट लॉस आहे. जे कोणी आहे ना, इफ यू आर वॉचिंग दिस, तुम्हाला बघितल्यानंतर इफ यू आर गेटिंग इन्स्पायर्ड ना, काही विचार न करता डायरेक्ट तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा अँड आय एम शुअर दे विल गिव्ह यू अ ग्रेट एक्सपिरियन्स. एकदम लय भारी अशी गोष्ट बोलली. डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा, बिलकुल घाबरायचं नाहीये, कारण ही तुमची पहिली स्टेप तुमच्या ट्रान्सफॉर्मेशन जर्नीची. सर, तुमच्या या कमेंडेबल अशा ट्रान्सफॉर्मेशन जर्नीसाठी तुम्हाला रेश्मा मॅम कडनं मिळणार आहे सर्टिफिकेट ऑफ अप्रिसिएशन. सो आपण त्यांना इन्व्हाइट करूयात. नमस्कार अँड हॅलो, मी दिविजा शर्मा तुम्हा सर्वांचं स्वागत करते फिटनेस नॅचरोच्या या नवीन शोमध्ये. या शोमध्ये आपण भेटणार आहोत घडवलेल्या अशा रत्नांना ज्यांनी फिटनेस नॅचरोच्या मदतीने स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणलेत. कारण वेट लॉस आणि डाएट फक्त वजन कमी करण्यापुरतीची गरज नाही, तर एक हेल्दी लाईफस्टाईल जगण्याची एक सवय आहे. तर अशाच विचारांनी जोडलेले आपले क्लायंट्स आपल्याला भेटणार आहेत आणि त्यांच्याच तोंडून सांगणार आहेत त्यांचे संपूर्ण अनुभव. परफेक्ट हेल्दी लाईफस्टाईल जगण्यासाठी फिटनेस नॅचरोशी जोडले गेलेले आपले NRI क्लायंट मिस्टर आरुष वागदरीकर, जे प्राग इथे वास्तव्यास आहे, ते आपले एक NRI क्लायंट असून खूपच मेहनती क्लायंट आहेत. तर आपण त्यांचं आता स्वागत करूया. नमस्ते. नमस्ते. तर मी आपल्या ह्या शो मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आणि तुमची ही जर्नी ऐकण्यासाठी मी स्वतः खूप एक्सायटेड आहे. कारण रेश्मा मॅमचे NRI क्लायंट्सचे मी सोशल मीडियावरती रिव्ह्यूज खूप पाहिलेत, परंतु त्यांना प्रत्यक्षात मी भेटलेले नाहीये. सो मी तर खूप एक्सायटेड आहे पूर्ण जर्नी तुमची जाणून घ्यायला. आणि तर मी पहिले तर तुम्हाला एक कॉम्प्लिमेंट देईल. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर वेट लॉस जर्नी अँड इट्स अ वंडरफुल ट्रान्सफॉर्मेशन. आणि तुम्ही प्रागहून इथे म्हणजे शूटसाठी आलात आणि तुम्ही फॅमिलीलाही भेटताय. सो मला तेच विचारायचंय की तुम्हाला इथे येऊन कसं वाटतंय पहिल्यांदा, म्हणजे कसं वाटतंय? एकदम मस्त. इट्स लाईक आफ्टर होम. घरी आल्यावरती एकदम मस्त वेगळीच फिलिंग असते. येस येस. आणि आमच्या व्ह्युअर्सला तुमचं इंट्रोडक्शन द्या. शुअर. तर मी 2017 मध्ये आय मूव्ह टू प्राग, कारण माझ्या वडिलांचं ट्रान्सफर झालं होतं अँड तेव्हा मी लहान होतो, लाईक आय वॉज इन 9th ग्रेड. तर तिकडनं माझं फ्युचर एज्युकेशन प्रागमध्येच झालं होतं अँड आय वॉज लिव्हिंग अ हेल्दी लाईफस्टाईल. बट ड्युरिंग लॉकडाऊन पिरियडमध्ये एक्सरसाइज काही नव्हती, तर मग त्याच्यामुळे माझं वेट आणि सगळं वाढत होतं अँड आय वॉज नॉट व्हेरी कन्सर्न अबाउट इट. पण जेव्हा मी परत आलो इकडं डिसेंबरमध्ये लग्नाला, तर तेव्हा मला समजलं की नाही, आपण खरंच खूप आपलं वेट वाढले, तर देर इज समथिंग आय नीड टू डू. अँड तेव्हा मला फिटनेस नॅचरोबद्दल कळालं अँड दॅट्स व्हेन इट केम ऑल इन ॲक्शन. वाव, दॅट इज वंडरफुल. आणि अजून एक मला विचारावंसं वाटेल की तुम्ही सध्या काय करता? मी सध्या इंजिनिअरिंग इन IT करतो. सो फर्स्ट इयर माझं जस्ट कम्प्लीट झालंय. तुमचं वजन किती होतं आणि ते किती तुम्ही कमी केलं? माझं अजून जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा 85-86 होतं आणि आता 70 पर्यंत आणलं मी. दॅट्स वंडरफुल. तरी 10 किलोच्या वरतीच लॉस आहे हा. तर मग कन्सिस्टन्सी आणि डेडिकेशन तर असेलच. तर हे किती दिवसाच्या स्पॅन मध्ये झालंय हे 3 महिन्यांच्या स्पॅन मध्ये. वाव, आय थिंक 3 महिन्यांच्या स्पॅन मध्ये इट्स अ बिग डील. सो सर, तुम्हाला फिटनेस नॅचरो बद्दल आणि रेश्मा मॅम बद्दल माहिती कशी मिळाली? मला ऍक्च्युली माझा एक कझिन आहे राज, तर तो त्यांचा क्लायंट होता, तर त्याच्याकडनं मला ही माहिती मिळाली. ओके. तो राज वागदरीकर. येस, मी खूपच ऐकून आहे, कारण त्यांचं मला वाटतं 123 kgs पासून 65 पर्यंत. येस, सो ऑलमोस्ट
758 kgsचा वेट लॉस आहे. येस. आणि इफ आय एम नॉट रॉंग, मी त्यांचा रिव्ह्यू वाचलेला आहे. इन द स्पॅन ऑफ 8 months ही डिड दॅट. येस. सो आय थिंक रेश्मा मॅमचे वन ऑफ द मोस्ट गोल्डन ट्रान्सफॉर्मेशन वाल्या हो. क्लायंट्स पैकी अँड एक ऑल्सो आहे. माय इन्स्पिरेशन बिकॉज लग्नाच्या ह्याच्यात मी त्याला 1 वर्षानंतर भेटलो ओके. अँड मला माहिती नव्हतं की ही रिड्यूस दॅट मच वेट. सो आय वॉज Oh. अवेअर की ही इज डुईंग समथिंग. ओके. पण जेव्हा तो माझ्या समोर आला, आय लुक्ड ॲट हिम. आय वॉज लाइक शॉकिंग का? इट वॉज शॉक. आय लिटरली शॉक लाइक ब्रो यू लुक सो गुड. म्हणजे आय कॅनॉट एक्सप्रेस की मी तेव्हा काय म्हणजे वर्ड्स मध्ये आय कॅनॉट एक्सप्रेस काय झालं होतं तेव्हा. बरोबर. पण आय वॉज व्हेरी हॅपी दॅट तो इतकं त्यांनी कमी केलं अँड ही वॉज फिट दॅट मग तुम्ही त्यांना लग्नाच्या फंक्शन मध्ये भेटलात. डिसेंबर ची गोष्ट आहे ही. ओके ओके. आणि तुमचं त्यावेळेस वजन किती होतं? माझं तेव्हा ना 85-86. अच्छा, मग तुम्ही वजन होतं. रेग्युलर एक्सरसाइज मध्ये होता का त्यावेळेस? मी जिम वगैरे करायचो. अच्छा. बट असं होतं की मी वर्कआउट करायचो पण खायचो पण तेवढं अच्छा. घरचंच. हम्म, सो असं नाही की मी बाहेर माझं फास्ट फूड वगैरे जास्त खायचो. बट घरचंच खायचो. सो इट्स नॉट लाईक की मी आधी ट्राय केलं नव्हतं. ओके. थोडं करायचो प्रयत्न की बाबा भात बंद करूया, कमी होईल. बट रिझल्ट कधी दिसत नव्हते असे असे. अच्छा. सो लाईक की डाएट निघायच होत नाही, आपण वर्कआउट जास्त हार्ड करू. ते तसं वर्कआउट्स करायचो मग. मग तुम्हाला त्यांच्याकडे बघून ते परत एक इन्स्पिरेशन अशी. मग त्याच्याकडे बघून मला रिअलाइज झालं की तो जर का 8 month मध्ये 58 kg कमी करू शकतो, बरोबर. तर मग मला जर का टार्गेट कमीच आहे. सो आय कॅन ऑल्सो डू इट. सो दॅट्स Exactly. व्हॉट ट्रिगर्ड मी. येस येस, डेफिनेटली. आणि आय थिंक तुमचंही ट्रान्सफॉर्मेशन तेवढंच कमेंडेबल आहे. कारण वेट लॉस म्हटलं की तेवढं डेडिकेशन, तेवढं डिसिप्लिन आपल्याला लागतं. ठेवावं लागतं. खूप हो लागतं. हो. तर नो स्वीट्स नथिंग. अगदी अगदी. पण आय थिंक रेश्मा मॅमचा डाएट थोडासा वेगळा आहे. वेगळं आहे. हो हो. म्हणून तर फायदा आला आम्हाला. अगदी अगदी. सो तेच मला आता विचारावंसं वाटेल की रेश्मा मॅम चं डाएट तुम्ही ज्यावेळेस घेतलं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय असा फरक वाटला की बाकी डाएट्स पेक्षा काय वेगळं होतं? ऍक्च्युली ना बाकीचे डाएट जर का म्हणले तर त्याच्यात ते प्रोटीन पावडर किंवा मेडिसिन्स किंवा सप्लिमेंट्स असतात. आणि ते काय करतात की तो डाएट प्लॅन असा असतो ना की तुम्ही रेग्युलर मील जे असतं ना त्याच्या एक्झॅक्टली डिफरंट असतं. बरोबर. सो आफ्टर यू स्टॉप ना की तुमचं वेट वाढतं बिकॉज ऑफ दॅट. येस पण हे जे होतं ना, मी जे नॉर्मली खातो पोळी भाजी तेच होतं, फक्त त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स करून कसं वेट कमी करता येईल असं प्लॅन होता ना. सो दॅट वॉज समथिंग दॅट आय रिअली लाईक्ड. दॅट्स वंडरफुल. आणि तुम्ही तो तिकडे राहून म्हणजे प्राग मध्ये राहून हो. फॉलो केला. येस. मग तो एक्सपिरियन्स कसा होता तुमचा मॅम सोबत? तो एक्सपिरियन्स ना ऍक्च्युली फर्स्ट टाइम जेव्हा कॉल झाला आणि ते हम्म. सांगत होते डिटेलमध्ये डाएट एक्सप्लेन करत होते, लाईक बॅक ऑफ द माइंड आज लाईक की आता आरुष दिवसभर भूक भूक लागत राहणार तुम्हाला. So तयार राहावा भूक सहन करायला वगैरे. बट डे 1 मध्ये मी लंच केलं. आफ्टर दॅट आय वॉज लाईक की ओके, म्हणजे मी नॉर्मली खात असताना माझं केवढं फुल असतं ना स्टमक वगैरे तसंच होतं. बट अच्छा. काय खातो ते वेगळं होतं आणि त्याच्यामुळे ना बरोबर आय नेव्हर फेल्ट लाईक की बाबा आय एम स्टार्विंग ऑर समथिंग. बरोबर. येस, दॅट इज द स्पेशालिटी. घरगुती जेवण. घरगुती. आणि असं नाही की बाबा तुम्ही कमी जेवताय दिवसभर, तुम्हाला भूक लागतीये किंवा तुम्ही लो फील करताय, असं काहीच नाही. बरोबर. आणि तुमचं रुटीन कसं होतं? लाईक तुम्ही एक्सरसाइजही थोडंफार केलं का? कारण जर आपण बघितलं की ज्यावेळेस आपण डाएट किंवा काही फॉलो करतो किंवा एक्सरसाइज मध्ये असतो, तर असं म्हटलं जातं की 80% हे डाएटवरच फोकस असायला हवं आणि 20% हे वर्कआउट मॅटर करतं. तुम्ही ऍक्च्युली तो रेश्मा काय? मॅमचाच डायलॉग युज करताय. हो हो. ऍक्च्युली दॅट इज ट्रू. माझ्या ह्याच्यामध्ये ना तर ड्युरिंग दिस डाएट टाइम ऍक्च्युली काय होतं, मी जिम करत होतो. सो आय हॅड मसल मास अँड फॅट मास. त्याच्यामुळे बॉडीचा एक शेप नव्हता माझा. सो व्हॉट आय डिसाइडेड की ड्युरिंग दिस टाइम ना मी जिमला एक ब्रेक देईन आणि मॅमचा जो पर्सनल वर्कआउट प्लॅन होता तर ओके. मी होम वर्कआउट करायचो. सो अरे व्हॉट इट वॉज लाईक अ 30 to 45 minutes वर्कआउट. सो दॅट वॉज आय वॉज डुईंग. आणि त्या वर्कआउट आणि डाएट सोबत मला खूप एक्सलंट रिझल्ट मिळत होते. दॅट्स वंडरफुल. तर ह्या मेन प्रश्नावर मी आता येईन की तुमचं वजन एक्झॅक्टली किती होतं आणि ते किती कमी झालं? तर स्टार्ट होतं 86 पासून आणि आता 70. वाव. सो ऑलमोस्ट 15 किलो. 15 kg. आणि हे तुम्ही किती टाइम स्पॅन मध्ये? 3 months मध्ये. वाव. सो लाईक 3 months मध्ये 15 kgs.
सो आय मीन इट्स नॉट अ जोक, इट इज व्हेरी कमेंडेबल. आणि डाएट तुम्ही शिस्तीत फॉलो केलं. आय थिंक ती सर्वात मेन गोष्ट आहे ह्याच्यामध्ये. येस, ऍक्च्युली ना याच्यामध्ये डाएट करणं इज समथिंग दॅट आय फॉलो, बट त्याच्यासोबत ना सपोर्ट खूप इम्पॉर्टंट असतो. कारण का बरोबर आई एक नॉर्मल जेवण करून माझ्यासाठी स्पेशल वेगळं जेवण बनवणं, ते बरोबर तिचे कष्ट त्याचे. त्याच्यानंतर वडिलांनी एक इमोशनल सपोर्ट म्हणून त्यांनी पण नॉर्मल जेवण बंद करून माझ्यासोबत मी जे खातो ते खाऊन माझ्यासोबत वाव डाएट फॉलो करणं. का तर मुलगा माझा हे करतोय तर मग आपणही त्याला सपोर्ट म्हणून करावं. तर वाव हे दोन गोष्टी वर लाईक द की पॉइंट ज्याच्यामुळे आय वॉज एबल टू फॉलो माय डाएट अँड एव्हरीथिंग. दॅट्स वंडरफुल. लाईक फॅमिली फुल सपोर्ट मध्ये फॅमिली होती. सपोर्ट आणि आय थिंक एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी जेव्हा आपण काही करतो तर तो सपोर्ट आपल्याला नॅचरली मिळतो पण. नॅचरली मिळतो. सो ही सुरुवात तुमची राज सरांकडनं झाली, राईट? करेक्ट. तर मी राज सरांनाही असं एक रिक्वेस्ट करेन, माझी विश आहे ही, की त्यांनी पण शो मध्ये येऊन त्यांची जर्नी सांगावी आपल्या व्ह्युअर्सला. आणि खूप सारे असे लोक असतील जे कॉन्शियस फील करतात किंवा जे फर्स्ट स्टेप घ्यायला थोडंफार घाबरतात, तर ती तेवढी त्यांना इन्स्पिरेशन मिळेल. आणि नक्कीच तुम्हा दोघांनाही एकत्र बघण्याचं मला आवडेल नक्कीच. तर तुम्ही जसं म्हणालात की त्यांच्याकडनं इन्स्पिरेशन घेऊन तुम्ही सुरुवात केली आणि तुमच्याकडनं इन्स्पायर्ड होऊन तुमचे घरी पण ते फॉलो केलं गेलं. हो. सो काय असं वाटलं किंवा काय ते म्हणाले तुम्हाला असं, जसं तुम्ही सांगितलं की माझा मुलगा जर हे करतोय तर मी त्याला सपोर्ट करावं, तर अजून कुठल्या पद्धतीने त्यांनी सपोर्ट केलं? सपोर्ट म्हणजे इमोशनल सपोर्ट असतो. तर माझी एक बहीण आहे. तर अच्छा. एव्हरी टाइम आता लेट्स से की काहीतरी असं असेल, बाहेर जायचं असेल जेवायला वगैरे, हो. तर तिला हॉटेलिंग वगैरे सगळं आवडतं. बट अच्छा. माझं डाएट चालू होतं ना, शी लाईक की आपण बाहेर जायला जाणं कमी करू, कारण का दादा इज फोकसिंग ऑन हिज वाव. टार्गेट वेट. तर मग आपण पण 1-2 महिने जर का हॉटेलमध्ये नाही गेलो तर काही प्रॉब्लेम होत नाही. हे असे जे असतात ना हो हो, दॅट आर रिली मोटिवेटिंग. अगदी अगदी. आणि ते क्रेविंग्स असतात किंवा काय असतं किंवा काही फंक्शन्स असतात. आणि तिथलं कल्चर कसं आहे? लाईक आय मीन तुमचं जे रुटीन होतं त्याच्यामध्ये तुम्ही खायचा का बाहेरचं खूप, किंवा अगोदर कसं होतं म्हणजे? ऍक्च्युली स्कूलमध्ये असेपर्यंत इट वॉज नॉर्मल. सो मी ओके पण पोळी भाजीच घेऊन जात होतो तिथं. ओके. सो आमचं नॉर्मल जेवण इकडं काय असतं, पोळी भाजी तसंच तिकडं असतं. तिथे ते इझिली अवेलेबल होतं का? आणि हा, इंडियन स्टोअर्समध्ये तुम्हाला आटा, व्हेजिटेबल्स वगैरे सगळे मिळून जातात आपले अच्छा. इकडचे. ओके. सर देर वॉज नो प्रॉब्लेम, ते हम्म. सगळे मिळायचे. हम्म. पण कॉलेज एकदा चालू झाल्यानंतर मित्रांसोबत बाहेर जाऊन अगदी. KFCs ते खूप वाढलं होतं. हो. सो वन टाइम याच्यात आय रिमेंबर की माझं 1 मंथ मध्ये मी ऑलमोस्ट 20,000 रुपीज फास्ट फूड मध्ये उडवले होते. ओ गॉड. सो यू कॅन इमॅजिन किती मी खात होतो. अगदी अगदी. आणि मग तुम्हाला ह्या डाएटसाठी वेगळी काही कॉस्टिंगही करावी लागली का? कारण आपण ज्यावेळेस म्हणतो NRI क्लायंट्स किंवा जे काय असेल, तर हम्म. तिथल्या मनी ह्याच्यात पण डिफरन्स होतो, म्हणजे डॉलर्समध्ये म्हणा किंवा Correct. ह्याच्यामध्ये म्हणा, तर युरोजमध्ये. तर असा काही खूप वेगळा खर्च करावा लागला का तुम्हाला डाएटसाठी? अजिबात नाही. ऍक्च्युली सलाड हे जास्त खात नव्हतो. ओके. पण जर का तसं केलं ना तर इट्स अ व्हेरी स्मॉल अमाऊंट. सो यू कॅनॉट रिली से की बाबा डाएटमुळे मला खूप जास्त खर्च आला महिन्याचा वगैरे, असं काही नव्हतं. सो जे अच्छा. नॉर्मल होतं, देर कॅन बी सम लाईक जास्त कमी जास्त होत होत होतं. राहतं. इट कॅनॉट बी समथिंग लाईक दॅट. बट समटाइम्स इट माइट चीपर पण होतं कधी कधी. ओके. सो इतका काही फरक पडला नाही. सो आय थिंक फास्ट फूड इज हाय फास्ट फूड इज इवन मोर than the एक्सपेन्सिव्ह natural दॅन one. नॅचरल फ्रुट्स अँड एव्हरीथिंग. आपल्या इथे तीच कंडिशन आहे. आणि लोकांना त्याचं थोडं अवेअरनेस यायला हवं की डाएट इज सो इम्पॉर्टंट, की जे आपण नॅचरल गोष्टी म्हणतो, अरे घासपूस आहे, पण त्याच्यात जे सत्व आहेत ते लोकांना अजून माहिती नाहीयेत. खरंय. सो त्याचं तुम्ही आत्मसात करून तुम्ही घरच्या डाएटवरती हे केलं, ती खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही जसं म्हणालात की काका आणि मावशी, बरोबर, तर त्यांनीही इन्स्पिरेशन घेऊन त्यांनी केलं. हो. तर त्यांना काही असे छोटे मोठे आजारपण किंवा काही असं होतं का? येस, माझा काका जो आहे ना, तर त्याचं वजन होतं 110. तर त्याला ना स्लीप अपेनाचा एक प्रॉब्लेम होता. सो ओके. इन दिस कंडिशन तुम्ही झोपलेलं असतात, स्नोरिंगचे प्रॉब्लेम असतात. अच्छा. सो दिसताना घोरतोय माणूस म्हणजे गाढ झोपले असं नव्हतं. सो थ्रू आउट दी स्लीप ना फार कमी वेळच तो झोपायचा असं होतं.
सो बिकॉज ऑफ, आणि जेव्हा डॉक्टरना कन्सल्ट केलं, द वन थिंग ही सेड की फर्स्ट वेट कमी करा. अँड हे सगळं होतच, आणि हे सगळं केव्हा डिटेक्ट झालं, जेव्हा डिसेंबरमध्ये लग्न वगैरे होतं बहिणीचं, तेव्हाच हे सगळं झालं. आणि दॅट्स वेन आय ऑल्सो डिसाइडेड. मग मी, माय फादर, ही वॉज ऑल्सो द वन हू पुश्ड माय अंकल, तू कर. बिकॉज द वे ही वॉज लाईक, आफ्टर बसल्या बसल्या झोप लागणं वगैरे, हे लागणं, ही गॉट लाईक कॉन्शियस अबाउट इट, अँड लाईक की यू नीड टू गो अँड सी अ डॉक्टर. एक्झॅक्टली. तर आफ्टर दॅट हे सगळं केल्यानंतर काकांनी पण मनावरती घेतलं डाएट करायचं. मग सगळ्यांचीच सेडिमेंटरी लाईफस्टाईल जी होती, त्यांनी सगळ्यांनीच एक असं डिटर्मिनेशन घेतलं की आता आपण स्वतःसाठी काहीतरी करायला पाहिजे. एक्झॅक्टली. हो ना. आणि खूपच मोठी गोष्ट असते, कारण जेव्हा आपण ठीक असू त्यावेळेसच आपण बाकी 4 कामं करू शकतो. एक्झॅक्टली. जर तेच नसेल, हेल्थच नसेल, तर आपण कायच करणार. म्हणजे सगळे आपले ऍस्पिरेशन, सगळं जे काय असेल ते असं एका स्टॉपवरती येऊन एक्झॅक्टली तसं होतं. बरोबर. सो ज्यावेळेस त्यांनी पण मग डाएट वगैरे घेऊन वजन कमी केलं का मग? हो, काकांनी पण कमी केलं. त्यांनी पण 15 किलोज रिड्यूस केले होते वाव. मॅम सोबत. आणि तुमच्या वडिलांनी? त्याचं पण सपोर्ट करता करता त्याचंही 10 किलो कमी झालं वजन. आय थिंक एक फॅमिलीच हेल्दी फॅमिली झाली. अगदी. आणि चांगल्या गोष्टीसाठी ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे तुमचं. तर ह्या गोष्टींबद्दल जेव्हा आपण बोलतोय, तर मला अजून एक विचार असं वाटेल की ह्या जर्नीमध्ये तुमच्या काही ऑब्स्टिकल्स आले असतील, किंवा कधी असं वाटलं असेल की खूप जास्ती होतंय, किंवा थोडं अवघड आहे करण्यासाठी, किंवा लॉस ऑफ मोटिवेशन ज्यावेळेस आपण फील करतो, तर त्यावेळेस रेश्मा मॅमची काय भूमिका होती त्यासाठी, आणि त्यांनी कसं तुम्हाला सपोर्ट केलं? ऍक्च्युली ना, असं कधी लॉस ऑफ मोटिवेशन फीलच झालं, कारण का डे 1 पासनं मॅमचा जो ऍटिट्यूड होता ना, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, आणि त्यांनी सगळं क्लिअरली सांगितलं होतं स्टार्टिंग पासनं की जर का तुम्ही फॉलो केलं तर रिझल्ट मिळणार, तुम्हाला नाही केलं तर नाही मिळणार. सो दॅट क्लिअरनेस जो होता त्यांचा, त्याच्यामुळे, आणि त्यांचं एक्सप्लेन करताना आय फेल दॅट की ते खरंच खूप मनापासून आणि डेडिकेटेडली ते त्यांचं काम करतायत. सो इन रिटर्न आपल्यालाही ते स्ट्रिक्टली फॉलो करून त्यांच्यासाठी काहीतरी रिझल्ट देणं इज समथिंग दॅट वी शुड डू. म्हणून त्यांचं ते स्टार्टिंग पासून जो पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक अप्रोच जो होता ना, दॅट इज समथिंग दॅट ऑलवेज केप्ट मी इन्स्पायर्ड. सो कधी लॉस ऑफ मोटिवेशन वगैरे असं कधी झालंच नाही. खूपच छान. आय थिंक तुम्ही जे बोललात ही खूपच मौल्यवान गोष्ट आहे, कारण जेव्हा आपण म्हणतो की 2 वे अप्रोच असतो हा, लाईक द मेंटॉर अँड द क्लायंट. सो हे दोन्ही तर्फे असतात, दोन्ही तर्फे एफर्ट्स असतात. आणि डेफिनेटली मॅमची जी पॉझिटिव्हिटी आहे, जो ऑरा आहे, जी एनर्जी आहे, माय गॉड, इट इज अनमॅचेबल. आणि पॉवर हाऊस पण असतो. ते फोन कॉल झाल्यानंतर इट्स नॉट लाईक की फक्त ओके दॅट एवढं झालंय, आता नेक्स्ट कॉल करू, बट आपुलकीपणा जो असतो की कसे आहात, कसं चालू आहे वगैरे, याच्यानी माणूस एक कनेक्ट होतो ना डायरेक्टली. त्याच्यामुळे मग आपण मोकळेपणाने आणि अजून गोष्टी बोलू शकतो, शेअर करू शकतो वगैरे, आणि मग आपल्याला त्याप्रमाणे ते रेकमेंडेशन्स देऊ शकतात. बरोबर. सो फिटनेस नॅचरोची ही एक स्पेशालिटी आहे की ट्रान्सपरन्सी विथ द क्लायंट ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते, जी मी रेश्मा मॅमकडनं पर्सनली पण बघितलेली आहे. आणि ह्याच गोष्टीवरनं रॅपो बिल्डअप होतो क्लायंट सोबत, आणि असंच इन्स्पिरेशन आपल्याला मिळत जातं. तर ह्या गोष्टीवरनं मला असंच एक सलमान खानची मूवी मधला एक असा डायलॉग आठवतोय की तुम्ही 3 जणांना हेल्प करा, तुम्ही पहिले स्वतः बदला, 3 जणांना हेल्प करा, आणि ते पुढे जाऊन बाकीच्यांना हेल्प करतील. सो इट्स अ चेन सायकल दॅट वी फॉलो. तर तुमच्यामुळे, राज सरांमुळे जे तुम्ही बाकीच्यांना इन्स्पायर केलंय, आणि आय एम डेफिनेटली शुअर की तुम्हालाही बघून खूप सारे तिकडेही इन्स्पायर्ड झाले असतील, तुमचा फ्रेंड सर्कल म्हणा किंवा अजून काही फॅमिली मेंबर्स असतील. तर मग तुमचं ट्रान्सफॉर्मेशन झाल्यावरती तुम्हाला काही असे वेगळे कॉमेंट्स किंवा असं काही स्वतःबद्दल काही ऐकायला मिळालं का? हो, सगळे फ्रेंड्स, त्यांना ऍक्च्युली ते सगळे हे माहिती असतं. सो बरोबर, दे आर व्हेरी फिटनेस ओरिएंटेड ऍक्च्युली. सो दे आर लाईक की नाव यू आर गेटिंग बॅक इन शेप अँड यू लुक मच बेटर दॅन बिफोर. नंतर चेहऱ्यावर एक वेगळा ग्लो आहे, देन लुकिंग मोर यंग वगैरे, हे सगळे जे होतं ना, हे कमेंट्स मला खूप मिळाले. दॅट्स वंडरफुल. कारण यंग एजमध्ये, म्हणजे जेव्हा आपण आत्ता जर काळजी नाही घेतली तर जे आजार आपण ऐकतो ते सगळे आपल्याला मागे लागतात मग. बरोबर. हो.
तर मग ह्या डाएटमध्ये अजून एक स्पेशल असं तुम्हाला काही वाटलं का की काही सप्लिमेंट्स घ्यावे लागले किंवा काही टॅबलेट्स किंवा काही मॅमने सजेस्ट केलं का? नाही, त्याच्याआधी काही टॅबलेट्स नव्हते, काहीच नव्हतं. सो या डाएटमध्ये टॅबलेट्स किंवा प्रोटीन सप्लिमेंट्स काही नव्हतं. जे होतं ते नॅचरल फूड सोर्सपासून होतं. अगदी सगळं नॅचरल होतं, त्याच्यामुळे असं काही वेगळं काही नव्हतं. बरोबर. सो मॅमची जी टॅगलाईन आहे, नो सप्लिमेंट्स, नो टॅबलेट्स, बाकी वेगळं काही असा खर्चही नसतो ह्याच्यामध्ये, पूर्णपणे नॅचरल पद्धतीने हा डाएट दिला जातो. सो तुम्ही जर असं काही तुम्हाला वाटत असेल की काही हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला वेट लॉस, वेट गेन, कुठल्याही प्रकारचे तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील, तर यू कॅन डेफिनेटली कॉन्टॅक्ट फिटनेस नॅचरो. आणि लास्टला मी तुम्हाला विचारेन की तुम्हाला फिटनेस नॅचरोबद्दल आणि रेश्मा मॅमबद्दल 2 शब्द काय बोलावेसे वाटतील? येस, सो इट इज क्लिअर. तुम्हाला जर का वेट लॉस करायचा असेल आणि तुम्ही आता एक ठरवलंय मनातनं की ओके नाव दिस इज समथिंग आय वॉन्ट टू डू, ना की दुसऱ्यासाठी बट स्वतःच्या वेलबिईंगसाठी आणि तुमच्या हेल्दी लाईफसाठी तुम्हाला करायचं असेल ना, तर यू कॅन लाईक काही विचार न करता तुम्ही फिटनेस नॅचरोकडे जावा. कारण का रेश्मा मॅमकडनं तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह आणि ग्रेट रिझल्ट्स मिळेल. अँड आय एम शुअर दॅट युअर एक्सपिरियन्स अँड जर्नी विल बी लाईक केक वॉक अँड एव्हरीथिंग ग्रेट. It will be great. Yes, yes. Thank you so much Thank for you. your time. Thank you so much for coming and inspiring the youth of our country. Yes. Yes, आणि I wish you all the best for your future. And thank you for connecting with us. आणि अजून एक मी विचारेन बरं का, शेवटी आलोय आपण, थोडं थांबा, अजून एक प्रश्न आहे की तुमचं डाएट झाल्यानंतर, हे 3 महिने पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जसं मेंटेन केलं आणि तेव्हा काही डाऊट्स असतील किंवा जे काय असेल, तर त्यासाठी तुम्ही परत मॅमला कॉन्टॅक्ट केलात का किंवा मॅम हेल्प करतात, कसं एनकरेज करतात पुढे? हो, ॲक्च्युली डाऊट्स हे सतत येतच राहतात. हो. तर मग आफ्टर म्हणजे टार्गेट कम्प्लीट झाल्यानंतर जर का मला असं काही वाटलं तर मग मी मॅमना मेसेज वगैरे टाकायचो अँड ते म्हणायचे की दे वुड सेटअप कॉल आणि काय डाऊट्स असतील ते क्लिअर. म्हणजे एकदा क्लायंट सोबत काम झालं तर मग परत कॉन्टॅक्ट होत नाही, असं होत नाही. सो तुम्हाला तुमचं झाल्यानंतरही तुम्ही कधी पण मेसेज करू शकता. मग ते तेव्हा पण तुम्हाला मदत करतातच मॅम. सो इट्स नॉट लाईक की तुमचं झालं मग यू कॅनॉट कॉन्टॅक्ट हर, असं नाही. यू कॅन ऑलवेज कॉन्टॅक्ट अँड शी विल ऑलवेज हेल्प यू गाईज. सो एक क्वेश्चन अजून विचारायचं आहे की तुम्ही जसं म्हणालात तुमची जर्नी जी होती ती ऑनलाईन मोस्टली होती, लाईक प्रागमधून तुम्ही तुमचं ट्रान्सफॉर्मेशन केलं. सो तुम्ही ज्यावेळेस भारतात आलात आणि तुम्ही रेश्मा मॅमला फर्स्ट टाइम भेटलात, तर तुमचं त्यांच्याबद्दलचे काही विचार किंवा एक पर्सनॅलिटी तुम्ही त्यांची पाहिली असेल, तर तुम्हाला प्रत्यक्षात भेटून काय वाटलं? ऍक्च्युली सो फोटोज थ्रू बघितलं होतं मॅमना. बरोबर. तर तिथं बघितल्यानंतर फर्स्टली दे लुक सो यंग. मॅम फार यंग दिसत होत्या. आणि लाईक तुम्ही जर का एका फिटनेस ओरिएंटेड पर्सनकडे जेव्हा बघाल ना, तर हेल्दी लाईफस्टाईल, त्याच्यानंतर एक बॅलन्स डाएट सगळं, तर बघितल्यानंतर इट्स एक्झॅक्टली व्हॉट इट इज. लाईक मॅम चं लाईफस्टाईल इतकी हेल्दी अँड ते फिट दिसतात अँड शी लुक्स यंग. सो आफ्टर लाईक मुलगा आहे त्यांच्याकडे बघून वाटतच नाही की त्यांचा मुलगा एवढा मोठा आहे किंवा त्यांना मूल आहे वगैरे. तर मी तुम्हाला सांगते की त्यांच्या लग्नाला आता 20 वर्ष पूर्ण झालेत आणि त्यांचा आता 16 वर्षाचा मुलगा आहे आणि शी स्टील लुक्स एव्हरग्रीन. वाव, लाईक आय कांट बिलीव्ह इट की त्यांच्याकडे बघितल्यानंतर वाटतच नाही की त्यांच्या लग्नाला 20 वर्ष आणि एवढा 16 इयर्स एवढा मोठा मुलगा वाटतच नाही. अगदी. आणि त्यांना कॉम्प्लिमेंट्सही तशीच, म्हणजे माझ्याकडनंही तुमच्याकडनंही तसेच मिळाले असतील की दोघं जर थांबले तर अगदी बहीण भाऊच दिसतात. हो. पण त्यांच्या चेहऱ्यावरती एवढा ग्लो आहे. आय थिंक दॅट इज बिकॉज ऑफ द माइंडसेट दॅट दे हॅव आणि त्यांचं जे डिसिप्लिन्ड लाईफ आहे. सो आय थिंक वन ऑफ द बेस्ट मेंटॉर्स वी कॅन गेट. आय थिंक थ्रू युअर एक्सपिरियन्स तुम्हाला कळलंच असेल. आणि लाईक जर का तुम्हाला हे दिसलं लाईक फिटनेस नॅचरो, तर मग रिव्ह्यूज वगैरे बघून ना ते तर आहेच आहे, बट जे कोणी आहे ना, इफ यू आर वॉचिंग दिस, तुम्हाला बघितल्यानंतर इफ यू आर गेटिंग इन्स्पायर्ड ना, काही विचार न करता डायरेक्ट तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा अँड आय एम शुअर दे विल गिव्ह यू अ ग्रेट एक्सपिरियन्स. एकदम लय भारी अशी गोष्ट बोलली. डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा, बिलकुल घाबरायचं नाहीये, कारण ही तुमची पहिली स्टेप तुमच्या ट्रान्सफॉर्मेशन जर्नीची, तुमच्या फ्युचर सेल्फसाठी वाट बघते. थँक्यू.